मित्रांनो, महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचं सोनेरी पान म्हणून शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव होतो। महाराष्ट्र आणि शिवाजी महाराज हे समीकरण प्रत्येक मराठी माणसांच्या अंतःकरणात घर करून बसलं आहे। या सोनेरी इतिहासाच्या गौरवशाली वटवृक्षाच्या छायेत आपल्या अफाट कर्तृत्वाने हिंदवी स्वराज्याचा दरारा निर्माण करणारा छावा म्हणजे संभाजी महाराज। तलवारीच्या पात्याने नमक-हराम मोगलांचे गडे कापून अस्सल मर्दांचा इतिहास रचणारा राजा म्हणजे संभाजी महाराज। वयाच्या 21व्या वर्षापासून स्वराज्य रक्षणासाठी शत्रूला भिन्नारा आणि त्याला वारंवार चारी मुंड्या चित करून इतिहासाच्या पानांनाही अभिमानाने फडफडायला लावणारा महान योद्धा म्हणजे संभाजी महाराज। अपार राष्ट्रप्रेम, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अलौकिक पराक्रम या गुणवैशिष्ट्यांनी स्वराज्याच्या दाही दिशा तडपत ठेवण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं। म्हणून संभाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी फितुरांच्या अंगावरती काटा उभा राहतो। अरे मरणाशी खेळणं कोणालाही जमत नसतं, त्यासाठी जातीवंत मराठाच असावा लागतो आणि ती ताकद संभाजी महाराजांमध्ये होती। संभाजी महाराजांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधनं प्रति संभाजी तयार झालेत आणि मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा या देशाबाहेर भगवा फडकावण्यासाठी गेल्यात। संभाजी महाराजांच्या त्यागातनं, शौर्यातनं, बलिदानातनं हा देश उभा राहिलेला आहे। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, पण ते आपलं लक्षात येत नाही। प्रबोधनकार ठाकरेंनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, माणसांना जर का गुलाम बनवायचा असेल तर त्यांचा प्रत्यक्ष खून करायची आवश्यकता नाही, त्यांच्या इतिहासाचा खून करून टाका। म्हणजे ज्यांचा इतिहास मेलेला असतो ती माणसं गुलामीला अत्यंत लायक असतात। आमच्या देशात काय झाले आहे, बहुजन समाजाच्या महानायकांचा इतिहास कलंकित करून त्यांची प्रेरणा त्यांच्या अनुयायांना मिळू नये असं षडयंत्र काही भ्रष्ट इतिहासकारांनी केलं आहे। आणि या षडयंत्राचा सगळ्यात जास्त बळी ठरणारा महापुरुष कोणी असेल तर ते संभाजी महाराज आहेत। संभाजी महाराजांच्या इतिहासाला या मातीमध्ये बदनाम करण्यात आलं। म्हणून शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब सांगतात, ज्या देशाच्या इतिहासात खोटारडेपणा पाणोपाणी जपला गेला असेल त्या देशात गुलामांच्याच फौजा जन्माला येणार आणि नामर्दांच्याच औलादी वाढत राहणार। म्हणून खरा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे। संभाजी महाराजांचा खरा इतिहास आणण्याचं काम या मातीमध्ये केलं ते सत्यशोधकी भाऊसाहेब पवार यांनी संभाजी महाराजांचं एक चांगलं चरित्र लिहिलं। त्यानंतर वासी बेंद्रे, डॉक्टर कमल गोखले, डॉक्टर जयसिंगराव पवार आणि अलीकडच्या काळात प्राध्यापक अशोक राणा यांनी संभाजी महाराजांचं एक चांगलं चरित्र लिहिलं। संभाजी महाराजांची या मातीमध्ये कशी बदनामी केली गेली तर त्यांना रगेल, रंगेल, व्याभिचारी, तापट, उर्मट, बापाचं राज्य बुडवणारा अशी त्यांची बदनामी केली। परंतु हे वास्तवाला धरून नाही। समकालीन साधनं काय सांगतात आणि उत्तरकालीन साधनं काय सांगतात याचाही अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे। समकालीन साधनामध्ये जे दे शकावली आहे, परमानंदांनी लिहिलेलं शिवभारत आहे, राधा माधव विलास चंपू आहे। या समकालीन साधनामध्ये संभाजी महाराजांची एक चांगली प्रतिमा आपल्याला दिसून येते। शत्रू पक्षातला इतिहासकार खाफी खान सुद्धा सांगतो की संभाजी महाराज शिवाजी महाराजांपेक्षा 10 पटीने अधिक तापदायक आहेत। अबेकरे नावाचा फ्रेंच प्रवासी असं सांगतो संभाजी महाराजांचं वर्णन करताना की हा युवराज धैर्यशील आहे आणि बापाच्या कीर्तीला शोभेल असा आहे। लेखक प्रेमचंदजी अहिरराव आपल्या शंभूगाथा या पुस्तकात सांगतात की औरंगजेबाला सडो की पळो करून सोडणारे, पोर्तुगीजांचं राज्य जिंकणारे आणि आपल्या रयतेला मुलाप्रमाणे वागवणारे संभाजी महाराज